देशाय नमो नमः प्रभु रामचंद्राय नमो नमः। आज्ञापिता रघुनंदन ये रे घालोनी लोटांगण ताट उचलोनी जान केले उड्डाण आकाशी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज या पावन पवित्र असलेली रामकथा सांगत असताना सांगू लागलेत की ज्या वेळेस प्रभू रामचंद्राची आज्ञा झाली, सर्वांनी प्रभू रामचंद्राला आज्ञा दिली की आता आपण आपला प्रसाद ग्रहण करा, आणि प्रसाद ग्रहण करण्याची आज्ञा झाली त्यावेळेस हनुमंताला सुद्धा प्रभू रामचंद्राने आज्ञा केली की हे हनुमंता, तुम्ही काय करा, आता जो हा असणारा पारण विधीचा प्रसाद आहे तो ग्रहण करायला चालू करा। असं ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली त्यावेळेस हनुमंतराया हे बुद्धिमताम वरिष्ठम आहेत, विचक्षण आहेत, बुद्धिमतेमध्ये विचक्षण आहेत। हनुमंताला वाटलं की जर मी आता प्रभूच्या जवळ प्रभू इथं असताना जर मी प्रसाद ग्रहण केला तर प्रभू माझा प्रसाद घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असं हनुमंतरायांनी जाणलं। आणि आपला उष्टा प्रसाद प्रभू रामचंद्र घेतील याच्या भीतीनं किंवा त्याच्यामुळं हनुमंतरायानं आपला प्रसादाचं ताट घेतलं आणि प्रभू रामचंद्राची आज्ञा झाल्याच हनुमंतराया आकाशामध्ये ताट घेऊन उड्डाण केलेलं आहे। आणि ती सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले। देखोनी तयाचे लाघव सोय हात हसतसे राघव कैसा साधीला अभिप्राव धन्य गौरव हनुम्याचे। अहो ज्या वेळेस हनुमंतरायानं उड्डाण केलं त्यावेळेस का उड्डाण केलं? प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या अंतरात्म्यामधले अंतर जाणणारेत, आणि हनुमंताचं हे अंतरातलं जे काही वाक्य आहे किंवा हनुमंताच्या अंतरामध्ये जे काही विचार होता तो विचार प्रभू रामचंद्राने जाणला, आणि हनुमंताचा तो प्रसाद घेऊन उडी मारल्याबरोबर हनुमंताचं जे काही म्हणत आहे हे प्रभू रामचंद्राने जाणलं, आणि पुन्हा हनुमंतराया सुद्धा हसू लागले। आम्ही ठाकवणी घेऊ पाहोशेस तव येण्याची ठकविले आम्हा आईशे विचारोने राघवेस हनुमंतास पुसत। मग काय प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये होतं? हनुमंताच्या मनामध्ये होतं की प्रभू रामचंद्र माझ्या ताटातला प्रसाद नक्की घेतील, हे हनुमंताच्या मनातलं प्रभू रामचंद्रांनी जाणलं। आणि प्रभू रामचंद्रांनी हनुमंताच्या मनातलं जाणलं, आणि हे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला कळालं त्यावेळेस हनुमंतराया उडून गेले, आणि हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र बोलू लागलेत की हनुमंता, तुम्ही खरोखरच बुद्धिमताम वरिष्ठम आहेत, जे पुढलं कार्य होतं हे तुम्ही जाणलं आणि प्रसाद घेऊन वरी गेलात, हे तुम्हाला असं का केलं? असं प्रभू रामचंद्र हनुमंताला विचारू लागलेले। काय केले वायुनंदना तीक्ष्ण बुद्धी विचक्षणा तुझ्या शेषा लागी जाना मी सांगते बैसलो। हे हनुमंता, रे हनुमंता, हे असं काय केलंस? तुझ्या प्रसादाचा तुझा प्रसाद घेण्यासाठी तर मी तुला माझ्या पंक्तीला माझ्या जवळ घेऊन मी बसलो होतो ना, पण हनुमंता तू बुद्धिमताम वरिष्ठम आहेस, तू खरोखरच जाणलंस, आणि जाणून तू आता असं का केलंस? तू का इथून उडून गेलास हनुमंता? असा प्रभू रामचंद्र हनुमंताला विचारू लागलेले। तवत्वा विंदान साधिले सकळ सावले सांडिले अवघे ताट उचलोने नेले वेडाविले आम्हासी। अरे हनुमंता, खरोखरच तू एक बुद्धिमताम वरिष्ठम हुशार आहेस। तुझा प्रसाद घेण्यासाठी मी तुला माझ्या जवळ बसविलं होतं,
पण तू मला ठकवून, मी प्रसाद घेईल म्हणून मी ठकवून तू इथून उडून गेलास. हनुमंता, तू खरोखरच हुशार आहेस आणि मला तो ठकविलस. तुझा प्रसाद घेण्यासाठी तर तुला इथं जवळ घेऊन बसलो होतो हनुमंता, असं हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र बोलू लागलेले. आयशे पुस